रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स। तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग। दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। प्रथम बक्षीस 3 दुचाकी, द्वितीय बक्षीस 23 LED टीव्ही, तृतीय बक्षीस 79 मिक्सर, चतुर्थ बक्षीस 83 कुकर्स यांसह आकर्षक ऑफर्स। तर मग वाट कसली बघताय, त्वरा करा। फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। चंदगड मतदारसंघावर जनसुराज्य शक्तीचा गुलाल उधळणारच मानसिंग खोराटे यांचा ठाम आत्मविश्वास। जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विनयरावजी कोरे यांनी वारणेचे खोरे विकसित केले। त्यांची दूरदृष्टी, अभ्यास आणि नियोजन यांची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळेच वारणा खोऱ्याचा आणि पन्हाळा तालुक्याचा त्यांनी विकास साधला। जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी विनय कोरे यांनी लावली। त्यामुळे चंदगड मतदारसंघाचा पन्हाळा मतदारसंघाप्रमाणेच विकास घडवून आणणे शक्य होणार आहे। या सर्व बाबी लक्षात घेता जनसुराज्य शक्ती पक्षाचा गुलाल चंदगड मतदारसंघात उधळणारच असा ठाम आत्मविश्वास अथर्व दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला। त्याचबरोबर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून मला उमेदवारी मिळणं ही माझ्या कामाची पोचपावतीच आहे। याच कोरे सावकार यांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीला पात्र होऊन दाखवणारच असा संकल्पही खोराटे यांनी यावेळी केला। जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून गडहिंग्लज तालुक्यात नेसरी येथे झालेल्या मेळाव्यात उमेदवार मानसिंगराव खोराटे बोलत होते। जनसुराज्य शक्ती पक्षाच्या ध्येय धोरणासह या विधानसभेत असलेली दूरदृष्टी सुद्धा खोराटे यांनी विशद केली। जनआशीर्वाद यात्रेला मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद लक्षात घेता आता चंदगड विधानसभेवर जनसुराज्य शक्ती पक्षाचा अजेंडा राबवण्यासाठी चंदगड मतदारसंघाला विकासाचं अद्वितीय मॉडेल बनवण्यासाठी जनतेने मला पाठबळ द्यावं असं आवाहन करत पर्यटन, रोजगार, उद्योग आणि धंदे यांच्याबरोबर औद्योगिकरण अशा मुद्द्यांना हात घालून वारणेप्रमाणेच चंदगड मतदारसंघातील विकासाची गंगा प्रवाहित करण्याचं आश्वासन खोराटे यांनी दिलंय। महिला आणि भगिनींना सक्षमीकरण करण्यासाठी सर्व प्रकारच्या योजना राबवणार असल्यानं समाजातील सर्वच घटकांनी यावेळी नारळाची बाग या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या चिन्हावर आपलं मतदान करावं असं ते म्हणाले। अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी तातोबा गावडा। त्यावेळी दौलत कारखान्याची स्थिती बघितल्यावर मला थोडंसं वाईट वाटलं, कारण साखर एक्सपोर्ट इम्पोर्टचा माझा बिझनेस आहे, साखर बाहेरच्या देशात पाठवतो। तर त्या अनुषंगाने दौलतची माझी पूर्वी सुद्धा बंद पडण्यापूर्वी सुद्धा संबंध येत होते। कारखाना चांगला होता, सगळं काही सुरळीत होतं, फक्त राजकारणामुळे त्या कारखान्याचा बळी गेलेला होता आणि त्याच्यामुळे नुकसान झालं होतं ते राजकारणाचं नाही तर नुकसान झालं होतं ते शेतकरी बंधूंचं झालेलं होतं। आणि मी माझ्या आई वडिलांच्या सोबत काम करते वेळी लहानपणी मला शेतीमध्ये किती कष्ट असतात हे माहिती होतं। मी प्रत्येक काम शेतीतलं केलेलं आहे, अगदी म्हस सुद्धा राखून तिला धुणं, तिला चारा घालणं, पेंडी आणणं हे सगळी कामं केलेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट काय असतात आणि त्याला मोल काय मिळतं हे चांगलं माहित होतं आणि त्या अनुषंगाने दौलतची परिस्थिती बघता मला खूप वाईट वाटलं आणि शेतकरी बंधूंच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून भले माझा एवढा मोठा धंदा असू देत कोल्हापूरला, मी तो दौलत मध्ये अनंत अडचणी आहेत हे सुद्धा माहित असून मी तो कारखाना घेतला। तो कारखाना सहजासहजी चालवायला तिथले लोक देत नव्हते, तुम्ही ऐकून असाल। तर तो कारखाना घेऊन मी चालवला, स्वच्छ भावनेनं चालवला, तन मन धन सगळं अर्पण केलं आणि तुम्हाला माहिती असेल की 2010 ते 2019 या 9 वर्षामध्ये दौलत कारखान्याची जी वाताहत झाली होती, जी ख्याती झाली होती की त्या कारखान्यात ऊस गाठला तर ना कर्मचाऱ्यांचे पगार मिळत होते, ना शेतकऱ्यांना पैसे मिळत होते, ना तोडणी वाहतूकदारांना पैसे मिळत होते, ती बदलून 3 वर्षामध्ये मी दौलत कारखाना हा पेमेंट देण्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातला 3 नंबरचा कारखाना। अर्थात आता तो दौलत कारखाना व्यवस्थित चालू आहे, पण ह्या अनुषंगाने दौलत चालवते वेळी बरेचसे शेतकरी बंधू माझ्याकडे येत होते, आपल्या मुलांना नोकरी लावा, आपल्या पै पाहुण्यांना नोकरी लावला, संबंधितांना नोकरी लावा। पण दौलत मध्ये मुळातच खूप जास्त भरती असल्यामुळे, नोकर भरती असल्यामुळे मी तिथं लावू शकत नव्हतो। पण वाटलं की शेतकरी बंधूंच्यासाठी काहीतरी करावं। माझ्या अनेक ओळखी आहेत, आज मी उद्योजक झालेलो आहे, तर बरेच उद्योजकांशी माझे संबंध आहेत म्हणून मी काही उद्योजकांना सांगितलं की पुन्हा मुंबई, छत्रपती संभाजीनगर असेल, गोवा असेल, हुबळी असेल, तिथल्या सांगितलं की तुमचे HR डिपार्टमेंट म्हणजे जे इंटरव्ह्यू घ्यायला येतात माणसं, त्यांची माणसं पाठवा, इंटरव्ह्यू घ्या, इथून मी तुम्हाला मुलं देतो, पुरवतो। अशी गेल्या वर्षी एक रोजगार मेळावा मी घेतला आणि 1004 मुलांना नोकरी लावली।
त्यावेळी महाभयंकर स्थिती मला आढळली की 1 लाख मुलं बेरोजगार आहेत असं आम्हाला समजलं आपल्या आजळगणिकला चंदगडमध्ये. आता ही बेरोजगारी गेल्या 5 वर्षात आम्ही 2000 नोकऱ्या लावल्या, पण सरकारनं किंवा सरकाररूपी आमदार जे येत आहेत त्यांनी गेल्या 5 वर्षात एकही नोकरी लावलेली नाही. तर अर्थात मला वाटलं की ह्याच्यावर काहीतरी मोठं केलं पाहिजे. मी दौलतच्या रूपानं 1000-500 नोकऱ्या लावू शकतो, पण जर काही 1 लाख बेरोजगारी आहे, 1 लाख मुलं बेरोजगार आहेत, तर आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मात्र वैयक्तिक क्षमतेवर ते करणं मुश्किल आहे. ते करण्यासाठी राजकीय पाठबळाची गरज आहे आणि म्हणून मी इलेक्शन मध्ये उतरलो. मी या राजकारणात उतरलो. अर्थात इथं राजकारणात उतरते वेळी माझा एकच मी समोर ठेवलं की प्रत्येक कुटुंब सुखी करायचं आहे. प्रत्येक कुटुंब कसं सुखी होतं तर आपल्या इथले प्रत्येक जण छोटे मोठे शेतकरी आहोत. आपल्या शेतीवर पोट भरतं, पण प्रगती जी पुढे करायची असते ती प्रगती आपली करायची म्हटली तर फक्त शेतीवर होत नाही, तर त्याला जोडीला काहीतरी नोकरी किंवा छोटा मोठा उद्योगधंदा लागतो. आणि नोकरी किंवा उद्योगधंदा कधी येतो जर का तिथं उद्योग आले तर येतात. एक मोठा उद्योग आला तर तुम्हाला सांगतो 1000-1500 नोकऱ्या तर डायरेक्ट येतात. सोबत त्याच्यावर अवलंबून असणार एक बाजारपेठ पुरती. त्या बाजारपेठेत 100-200 दुकानं येतात. त्या 100-200 दुकानात 100-200 रोजगार येतात. छोटे मोठे उद्योगधंदे जसं रिवाइंडिंग असेल, आणखी मशिनिंग असेल, असे बरेचसे उद्योगधंदे येतात. जर 1000-1500 नोकऱ्या डायरेक्ट जर का आल्या त्या कारखान्याच्या निमित्तानं तर 1000-1500 नोकऱ्या इनडायरेक्ट सुद्धा येतात. पण ह्याच्या बाबतीत अजिबात प्रयत्न झालेले नाहीत. ते नुसते प्रयत्न नाही मला करायचे नाहीत, तर ते मला करायचं आहे आणि मी ते करू शकतो. कारण तुम्हाला सांगतो उद्योगधंदे आणायला इथं आमदारांना किंवा सरकारला पैशाची गरज नसते. सरकारचं फक्त पाठबळ लागतं. सरकारनं कन्व्हिन्स करावं लागतं उद्योजकांना, या तुमच्या इथं उद्योग टाका, तुम्हाला पाहिजे ते मी मदत करतो, वीज पाणी काय पाहिजे ते सगळं देतो, जागा उपलब्ध करून देतो. फक्त एकच माझी अट असेल की माझ्या मुलांना तुम्ही नोकरीला घ्या. अर्थातच ते पण घेतात, कारण त्यांना पण कर्मचारी हवे असतात काम करायला. पण ह्या बाबतीत अजिबात दखल दिली गेलेली नाही, कोणी विचार सुद्धा केलेला नाही.